शेवटी आशिष शेलाराची तक्रार ही रास्त आहे की जेव्हा निवडणूक तुम्ही हरणार आहात, निवडणूक तुमच्या दिशेने जात नाही आणि 4 जूनला एनडीएचा मोठा विजय होतो हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे तर शेमड्या मुलांसारखा नाक रगडण्याचं काम उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी करतायत. शेवटी तुम्हाला अगर निवडणूक लढवायची तुमच्यामध्ये क्षमता नाही, लायकी नाही, उगाचचं मोठे मोठे भाषणं करायचे, पण देशाची जनता ही आदरणीय मोदी साहेबांबरोबरच आहे. हे आमच्या सगळ्या विरोधकांना कळून चुकल्यामुळे आता नाक रगडण्याचे कार्यक्रम सगळीकडे सुरू आहे. मग त्याच्यामध्ये मतदान कमी झालं, मतदानाला बाहेर आणायला दिलं नाही, मतदारांना पाणी दिलं नाही, मतदारांना हे दिलं नाही. म्हणजे मुळात तुम्ही पराभव तुमचा झालेला आहे हे खुल्या मनाने मोठ्या दिलाने स्वीकारा आणि हा रडगाण्याचा कार्यक्रम बंद करा. याला जोडून एक प्रश्न, मतदान कमी व्हावे म्हणून निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक प्रयत्न केले असा आरोप जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी केला. मतदान म्हणजे निवडणूक आयोग ही जी संस्था आहे हे जी वर्षानुवर्ष आपल्या भारतामध्ये लोकशाही टिकवण्याचं काम आणि मोठं करण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होत आहे. हे आता महाविकास आघाडीचे हे हिरवे वळवणारे साप आता आलेले आहेत आणि त्यांना आता स्वतःला मतदान होत नाहीये आणि हे हरणारच आहे हे सिद्ध झाल्यामुळे कोणतरी बळीचा बकरा बनवायचा आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला समोर केलं जात आहे. ह्याच्यापेक्षा बाकी काहीच नाही. म्हणून जितेंद्र आव्हाडजींसारखे लोक मुंब्रामध्ये मतदान किती बोगस मतदार आहेत ह्याच्यावर थोडं त्यांनी लक्षात घ्यावं. कारण का तिथे मोठ्या प्रमाणामध्ये अगर रोहिंग्या आणि बांगलादेशी मतदान करत असतील तर ते आपल्या देशासाठी घातक आहे. सर 4 तारखेला रिझल्ट आहेत, मात्र राजकीय जाणकारांची 2 वेगवेगळी मते जी आहेत ती आलेली आहेत. प्रशांत किशोर सारख्या जाणकारांचं म्हणणं आहे की भाजप 300च्या आकड्याच्या आसपास जाईल किंवा पारही करू शकतो. तर दुसरंही मत एक येतंय की भाजप कदाचित 250च्या पार जाणार नाही. काय आहे की हे सगळे मतांतर किंवा हे सगळे जे जी काय माहिती अशा पद्धतीचं मत 2019ला पण आलेलं आणि 2014ला पण आलेलं आणि 4 जूनच्या निकालानंतर ह्यांच्या सगळ्यांच्या तोंडावर कुलूप लागलं. देशाची जनता ही मोदीजींबरोबरच आहे, मोदीजींनाच आशीर्वाद देणार आहे हे आता मतपेटीमध्ये लॉक झालेलं आहे आणि ते माहिती किंवा ते रिझल्ट 4 जूनला फक्त यायचे आता बाकी आहे. म्हणून थोडं वाट पहा जेणेकरून हे सगळ्यांचे आता हे जे काही रोज इंटरव्ह्यू देऊन 250 येणार, 150 येणार, 300 हे विषय सगळं झालं हे सगळे आता कार्यक्रम 4 जून नंतर बंद होऊन जातील. गजानन कीर्तिकरांची हकालपट्टी होण्याचे संकेत जे आहेत ते मिळत आहेत, आपण याकडे कसं पाहता? काय शेवटी तो शिंदे साहेबांचा आणि शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. पण एकंदरीत महायुतीमध्ये आल्यानंतर शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केल्यानंतर ह्या सगळ्या जणांनी समर्थन मोठ्या दिलाने दिलं आणि म्हणूनच हे सरकार अस्तित्वात आलं. गजानन कीर्तिकर साहेबांनी शेवटी आपल्या पक्षाचा राजधर्म त्यांनी पाळला पाहिजे. मुलाला अगर वडिलांवर एवढंच प्रेम असतं तर वडिलांबरोबर आले असते पक्षामध्ये, पण त्यांनी शेवटी मुलांनी घरातच गद्दारी करायचं ठरवलं. म्हणून ह्या बाबतीमध्ये गजानन कीर्तिकरांनी विचार करून मतांतर द्यावं असं माझं मत आहे. आम्हाला लोकसभेच्या गुलालात पडायचं नसून आम्हाला आमच्या आरक्षणाच्या गुलालात पडायचं आहे आणि तो गुलाल आमच्यासाठी महत्वाचा आहे. 6 जूनपर्यंत आरक्षण द्या अशी मागणी करत सरकारला पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी आंदोलनाचा इशारा दिला. जरांगे पाटलांनी किती इशारे द्यावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण आमचं राज्य सरकार हे आरक्षणाबद्दल अतिशय सकारात्मक आहे. आरक्षण म्हणजे स्वतंत्र आरक्षण, कुठल्याही आरक्षणाला हात न लावता आपलं हक्काचं आरक्षण मराठा समाजाला द्यावं यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही अडीअडचण मला दिसत नाही. म्हणून जरांगे पाटलांना अगर आंदोलन करायचं असेल तर शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, पण शेवटी आमचं महायुतीचं सरकार आरक्षण देणारच एवढं मी तुम्हाला सांगतो.
तर पुण्यात जे हिट अँड रन झालं त्या वेदांत अग्रवाल आहे, त्याला 14 दिवसांची बालसुधारला त्याची रवानगी आहे. त्याच्यानंतर विशाल अग्रवाल यांनाही 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी झाली. आपण सगळं या सगळ्याकडे कसं पाहता? आरोप असा होतोय की भाजपकडून किंवा भाजपच्या काही नेत्यांकडून. माझा एक प्रश्न असा आहे की नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळेताई गप्प का आहेत? शरद पवार गटातून ह्याबद्दल प्रतिक्रिया का व्यक्त होत नाहीये? प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस साहेबांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळेताई ह्या प्रकरणावर गप्प का? अग्रवाल आणि ह्या त्यांच्या कुटुंबाचे काही संबंध होते का? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय का? कारण का अग्रवालजींना जो काही वकील दिलेला आहे असं आम्ही ऐकतो, आम्ही जे काही वाचलेलं आहे ते पवार साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय आहे असं आम्ही ऐकतोय. म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी पुणे कमिशनरच्या ऑफिसमध्ये बसून अतिशय स्पष्ट भूमिका मांडली आणि त्याप्रमाणे काल त्याच्यावरती म्हणजे जे काही त्याचा म्हणजे कारवाई पण त्या मुलावर सुरू झालेली आहे, कडक उलट्या कारवाई सुरू. पण ह्या सगळ्या विषयावर सुप्रिया सुळेताईने थोडा आपला आम्हा लोकांना माहिती द्यावी की त्या गप्प का आहे. मग त्याच्यावर थोडं खूप काय रहस्य बाहेर येईल. साहेब, भास्कर जाधव पुन्हा बरडले की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पराभूत करण्यासाठी भाजपच्याच एका बड्या नेत्यांनी विनायक राऊत यांना 50 कोटी दिले. हो ना, तर मग त्या बड्या नेत्याचं नाव त्यांनी जाहीर करावं. अगर त्यांनी 50 कोटी दिलेले आहेत, आकडाही माहीत असेल तर भास्कर जाधवजींनी नाव जाहीर करावं, जेणेकरून आमच्याही ज्ञानात थोडा भर पडेल. कारण का त्यांच्या पक्षामध्ये उभाटामध्ये जशी पाडापाडी होते तशी आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये होत नाही. उभाटाच्या किती उमेदवारांनी किती लोकांनी कसे पाडण्यासाठी किती पैसे दिले आहेत, मग ह्याची यादी आम्हालाही जाहीर करायला लागेल. का विनायक राऊतांच्या प्रचारासाठी संजय राऊत आणि हे सगळे आले नाही? का विनायक राऊतांच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाचे मोठे नेते आले नाही? पवार साहेबांनी एक पण सभा विनायक राऊतांसाठी का घेतली नाही? म्हणून आम्ही आमचं घर विस्तारू, आमची चिंता करू नका. 50 कोटी असो की 100 कोटी असो, 4 जूनचा गुलाल हा भारतीय जनता पक्षाने महायुतीत उडवणार. तर तुम्ही तुमचं असं पडलेलं आता किंवा बिघडलेलं घर पहिलं सांभाळा. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.